नीट परीक्षेबाबत निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून स्वागत करण्यात आलं आहे। तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले। विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी असा या ठिकाणी मागणी सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे। तर विरोधकांनी वातावरण दूषित केल्याचा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे। नीट मध्ये पेपर लीक झाल्याचा आरोप झाला होता आणि त्याचबरोबर गैरप्रकार या परीक्षेमध्ये झाल्याचा आरोप केला जात होता। देशभरातील पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले असतानाच विरोधकांनी सुद्धा या मुद्द्यावर चर्चेची मागणी केलेली होती, आंदोलन केली होती आणि त्यामुळे आता जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे या परीक्षेच्या बाबत, तेव्हा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। न्यायमूर्तींच्या पाठीमागे सत्यमेव जयतेचा बोर्ड आहे ना, तो काढावा लागेल हे सातत्याने आम्ही सांगतोय। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं घटनाबाह्य सरकार चालवण्यात येत आहे न्यायालयाच्या पाठिंब्याने, मी स्पष्ट म्हणतो, हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। जर घोटाळा झालाच नाही, पेपर फुटलेच नाहीत, मग इतक्या लोकांना सीबीआयने अटक का केली आहे? पेपर फोडणाऱ्यांना हा साधा प्रश्न आहे। आतापर्यंत 27 लोकांना अटक केलेली आहे, विशेष पथक का नेमलं आणि अटक का केली याचं उत्तर न्यायालय देऊ शकेल का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।